मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना टोल वसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेली 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरचा पहिला टोल नाका आता सुरू झालेला आहे। पळसपे ते कासू पर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी खारपाडा इथल्या टोल नाक्यावरती आजपासून टोल वसुलीला सुरुवात झाली आहे। विशेषतः स्थानिकांना विश्वासात न घेता टोल नाका सुरू करण्यात आल्यामुळे ही नाराजी आहे। स्थानिक वाहनांना टोल माफी दिली पाहिजे अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी। कल्याण ग्रुपला हा टोल 15 तारखेपासून सकाळी 8 वाजेपासून 3 महिन्याकरता मिळालेला आहे आणि काल सर्व NHAIच्या अंडर हा टोल असल्यामुळे NHAIने पूर्ण पेपरला काल नोटिफिकेशन ते ऑलरेडी दिलेलं आहे आणि हा टोल फक्त 3 महिन्याकरता आमच्या कंपनीला मिळालेला आहे वसुलीसाठी। फक्त 3 महिन्याकरता टोल सुरू झाला आहे। 3 महिन्यानंतर पुढे काय असणार आहे सिस्टम? 3 महिन्यानंतर परत एकदा टेंडर निघणार आहे या टोलचं आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरचा पहिला टोल आहे तो आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। पेन जवळ असणाऱ्या खारपाडा येथील ही जी टोलची सदृश्य आपण बघितलात तर या ठिकाणी आजपासून आहे ती टोल वसुली करण्यात आलेली आहे। एकीकडे आपण बघितलात तर गेली 17 वर्ष या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, मात्र अजूनही हे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे या ठिकाणी संताप आहे तो प्रवासी वर्गाकडून व्यक्त होत आहे आणि अशातच आता हा टोल सुरू झाल्यामुळे आपण बघितलात तर प्रवासी आहेत ते कोकणात येणारे आहेत त्यांच्यामधून आता संतापाची भावना निर्माण झालेली आहे। पुढील 3 महिने या कालावधीमध्ये ही टोल वसुली करण्यात येणार असल्याची माहिती आहे। ते राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जे टोल वसूल करणारी जी कंपनी आहे कल्याण इन्फ्रा यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र असं असताना आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरच्या अनेक भागांमध्ये अजूनही उड्डाणपुलांची कामं अर्धवट आहेत आणि त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना अजूनही वाहतूक कोंडीचा आहे तो सामना करावा लागतोय। मात्र प्रशासनानं अर्धवट स्थितीत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामानंतर आपण बघितलं तर हे सुरू केलेले टोल आहे। मात्र त्याच टोल सुरू करण्यासाठी जे प्रयत्न सुरू झाले तेवढेच प्रयत्न मुंबई गोवा महामार्गाचं काम करण्यासाठी केलं असतं तर आतापर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत आणि सुसज्ज आहे, तो प्रवाशांसाठी या ठिकाणी सज्ज असता। मात्र असं असताना आता हे टोल सुरू करण्यामागं आपण बघितलं तर हे महामार्ग विभाग आणि जी कल्याण इन्फ्रा कंपनी का घाई करते असा सवाल आहे तो प्रवासी वर्गाकडनं करण्यात येतोय। त्यामुळे आता येणाऱ्या कोकणामध्ये प्रवाशांकडनं या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय। गणेश म्हाप्रळकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।